एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। 17व्या राज्यस्तरीय शांतीसागर पुण्यतिथी वक्तृत्व स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण थाटात संपन्न। स्पर्धेसाठी आकर्षित स्पर्धकांची मांदियाळी। दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी सोलापूर येथील नामांकित पद्मश्री सुमतीबाई शाह विद्यापीठ श्राव्यकाळ संकुलात श्री आचार्य शांतीसागर पुण्यतिथी वक्तृत्व स्पर्धा फंड ट्रस्टतर्फे आयोजित 20व्या शतकातील प्रथमाचार्य आचार्य श्री 108 शांतीसागर जी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। श्राव्यकाळ संस्थेच्या विश्वस्त देवी शाह वक्तृत्व स्पर्धा फंडाचे विश्वस्त प्राध्यापक डॉक्टर महावीर शास्त्री यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व आचार्य श्री 108 शांतीसागर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी अनंतमती भून प्राचार्य सुकुमार मोहोळे, मुख्याध्यापिका राखी देशमाने, प्राचार्य विलास डोंगरे, मुख्याध्यापिका स्वाती कांबळे, उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ, ग्रंथपाल रत्नपारखे, जयेश शिरढोणे, कल्पना रमावत, अर्चना अकोलकोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी आचार्य श्री 108 शांतीसागरजी महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी सुकुमार वारे यांनी आचार्य शांतीसागर महाराज यांच्या कार्याची माहिती दिली। शांतीसागर महाराजांचा अंतिम उपदेश म्हणजे एक पवित्र ग्रंथच आहे। त्यांनी 20व्या शतकात जैन धर्मासाठी केलेले कार्य अद्वितीय आहे असे गौरवोद्गार व्यक्त केले। श्राव्यकाळ संकुलातर्फे ही वक्तृत्व स्पर्धा गेली 70 वर्षे अविरतपणे सुरू असून राज्यभरातून या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने स्पर्धक उपस्थित असतात। यावर्षीही या स्पर्धेमध्ये शहर व विविध जिल्ह्यातून 1100पेक्षा जास्त स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला। स्पर्धेच्या ठिकाणी सहभागी विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांनीही मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। स्पर्धा परिसरात सहशिक्षिका देवद्वारे यांनी रेखाटलेल्या रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा फंडाचे सर्व पदाधिकारी अविनाश मुळकुटकर, वंदना थळवे, अनंत बळ्ळे, प्रदीप ढेरे, ऋषभ सोनटक्के, अभिजित पाटील, रोहन शाह, सुकुमार वारे, अनुप कस्तुरे, अभिनंदन उपाध्याय, सुहास संचुरे, संकुलातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। जय जिनेंद्र। परमपूज्य चारित्र्य चक्रवर्ती समाधी सम्राट श्री 108 आचार्य शांतीसागर महाराजांची 17वी पुण्यतिथी जन्मजयंती या निमित्त आपण गेली 70 वर्ष झालं श्राव्यकाळ संकुलामध्ये विद्यार्थ्यांसाठी समाजातल्या प्रत्येक घटकासाठी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। त्या आयोजनामध्ये यावर्षी साधारणतः 1082 विद्यार्थ्यांनी भाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद पालकांनी आणि महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारत देशामध्ये या स्पर्धेचं खूप मोठ्या प्रमाणात नावलौकिक आहे। याचं आयोजन, नियोजन आणि संयोजन या संस्थेचे सगळे ट्रस्टी, त्या स्पर्धा फंडाचे विश्वस्त आणि सर्व श्राव्यकाळ संकुलातील शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ हे सर्वजण मिळून करतात आणि विद्यार्थ्यांना एक वक्तृत्व कला विकसित व्हावी हा दृष्टिकोन पूर्वी 70 वर्षापूर्वी पंडिता सुमती भून शाह यांनी डोळ्यासमोर ठेवून ज्यावेळेस शांतीसागर महाराजांची समाधी झाली त्या वर्षापासून आज तागायत अविरत अशा या वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातात। मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये ही एकमेव स्पर्धा असेल की कंटिन्यू सातत्यानं 70 वर्ष चालणारी ही एकमेव स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा एक नावलौकिक झालेली आहे, त्याचं एक ब्रँड झालेलं आहे। त्यामुळं या स्पर्धे कधी भरणार, कधी होणार याचे पालकांना आणि विद्यार्थ्यांना आतुरता लागलेली असते। त्यामुळं आम्हाला बाहेरच्या बऱ्याच सोलापूर जिल्ह्यातल्या आणि इतर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांचे आणि पालकाचे फोन येतात, सर यावर्षी स्पर्धा कधी आहे, कधी आयोजन केले। आणि मग आम्ही सगळं झाल्यानंतर प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही हे पत्रिका वगैरे सगळं नियोजन करून पाठवतो आणि या स्पर्धेचं नियोजन अतिशय सुंदर देखणं आमच्या संस्थेचे विश्वस्त किंवा सेक्रेटरी यतीनजी शाह, विश्वस्त करण शाह, विश्वस्त देवी शाह मॅडम आणि महावीर शास्त्री
आणि अनिल जमगे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात आयोजित केल्या जातात आणि भरभरून प्रतिसाद मिळाल्यामुळं विद्यार्थ्यांना खूप आनंदाचं वातावरण निर्माण होतं आणि इतक्या पारदर्शक स्पर्धा की जिथल्या तिथं तो रिझल्ट आम्ही त्या विद्यार्थ्याला देतो आणि विद्यार्थ्याला आनंदाने घरी जाऊन आपल्या कुटुंबामध्ये राहतो. धन्यवाद.